नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात. मी आकांक्षा चावडेकर. तुम्ही पाहताय एबीपी माझा. सकाळचे 8 वाजतायत आणि या बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आणि यानंतर बुलेटिनची सुरुवात करूयात बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल काही मोठ्या घोषणा केल्या. भारत 2035 पर्यंत आपलं स्वतःचं अवकाश केंद्र स्थापन करेल असं ते म्हणाले. इतकंच नाही तर या वर्षीच्या अखेरपर्यंत भारत मायक्रोचिप्स सुद्धा बनवेल अशी मोठी घोषणा त्यांनी केली आहे. मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर, एटीएम या कार्डासाठी लागणारी मायक्रोचिप अजूनही भारतात बनत नाही, पण मेक इन इंडिया असं लिहिलेली मायक्रोचिप तुम्हाला यावर्षी अखेरच्या पाहायला मिळेल असं मोदी म्हणाले. भारत सध्या वर्षाला 2 लाख कोटी रुपये मायक्रोचिप्सच्या आयातीवर खर्च करतो आणि 2030 पर्यंत ही आयात 10 लाख कोटींवर जाण्याची शक्यता आहे. सेमीकंडक्टर संबंधीच्या कंपन्या भारतात येऊ लागल्या आहेत अशी माहिती देखील मोदींनी दिली आहे. भारत में सेमीकंडक्टर बनने की शुरुआत भी 50-60 साल पहले हो सकती थी, लेकिन भारत ने वो बस भी मिस कर दी. आज हमने ये स्थिति बदली है. भारत में सेमीकंडक्टर से जुड़ी फैक्ट्रियां लगनी शुरू हो चुकी है. इस साल के अंत तक पहली मेड इन इंडिया चिप बाजार में आ जाएगी. आता ही मायक्रोचिप नेमकी काय असते पाहूयात. मायक्रोचिप म्हणजे सिलिकॉन पासून बनलेला सर्किटचा तुकडा. मायक्रोचिपच्या सर्किटमध्ये असतात ट्रान्झिस्टर, रेझिस्टर आणि इतर कंपोनंट्स. कोणतंही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन मायक्रोचिप शिवाय बनणं अशक्यच. कॉम्प्युटर, मोबाईल, टॅबलेट्स, एटीएम, क्रेडिट कार्ड वगैरेमध्ये मायक्रोचिप असते. भारतात अजूनही बनत नाहीत मायक्रोचिप्स. वर्षाला 2 लाख कोटींच्या चिप्सची आयात केली जाते. 2021 पासून मायक्रोचिप्स बनवण्याच्या कामाला भारतामध्ये वेग येईल. अमेरिका, तैवान, दक्षिण कोरिया, चीन, जपान, नेदरलँड, जर्मनी हे 7च देश बनवू शकतात मायक्रोचिप्स. रत्नागिरीतल्या कशेडी बोगद्याजवळ गणेश भक्तांची बस जळून खाक